श्री स्वामी समर्थ. कधी आयुष्य इतकं कठीण वाटतं ना की हातात मेहनत असते पण नशिबात मात्र फळ नसतं. मनात असते आशा पण समोर नसते ती निराशा. घरात असतात माणसं पण नसते आधाराची भावना. सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर एक सारखं प्रश्नचिन्ह दिसतो. आज काही चांगलं होईल का? आज तरी नशीब साथ देईल का? आज घरात शांतता, समाधान, पैशाचं काही थोडं तरी येईल का? पण दिवस संपतो आणि उत्तर मात्र तेच राहतं, नाही. हे नाहीचं जीवन हळूहळू आपल्याला आतून थकवतं, तोडतं आणि मोडतं. गरिबी ही केवळ पैशाची कमतरता नाही, ती आत्मसन्मानावर केलेला वार आहे. ती आहे विद्यार्थ्यांच्या डोळ्यातलं स्वप्न, ज्याचं पुस्तक, फीस आणि भविष्य सगळंच अधांतरी आहे. ती आहे एका मुलीचा संसार थांबलेला कारण हातात पैसे नाहीत. पण खरंच गरिबी एवढी शक्तिशाली असेल का? नाही. ती टिकून राहते कारण आपल्यात ती तोडायची शक्ती कमी असते. आपण फक्त प्रयत्न करतो पण योग्य दिशेने ते करत नाही. तिथेच सुरू होते आध्यात्मिक शक्तीची खरी गरज. स्वामी समर्थ म्हणजे फक्त संत नाहीत, ते म्हणजे एक चालतं बोलतं संजीवनी आहे. जेव्हा सारे दरवाजे बंद होतात ना तेव्हा त्यांच्या मंत्राने एक नवीन वाट तयार होते. श्री स्वामी समर्थ यांचा मंत्र म्हणजे नशिबाच्या कुलपाला तोडणारी चावी आहे. जिथे हा मंत्र जपला जातो ना तिथे संकट ओसरतात, तिथे पैशांची चणचण हळूहळू कमी होते, तिथे वाद मिटतात आणि तिथे मनाची शांतता जन्म घेते. स्वामीच्या नावात आहे ती शक्ती जी कर्माला योग्य दिशा देते आणि नशिबाला नतमस्तक करते. तुम्ही कोणतंही शिक्षण घेतलं नसेल, तुमच्याकडे पैसा, ओळख, संधी काहीच नसेल, तरीही हा मंत्र तुमचं नशीब बदलू शकतो. कारण त्यात आहे साक्षात विश्वासाची ऊर्जा. हा मंत्र तुमचं दैनंदिन जीवन अधिक सकारात्मक करतो, घरात शांती आणतो, अपयशाचं रूपांतर यशात करतो, मानसिक त्रास दूर करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या गरिबीवर विजय मिळवतो. दररोज सकाळी आणि रात्री फक्त 5 ते 10 मिनिटे डोळे बंद करून मन एकाग्र करून हा मंत्र म्हणा. पहिल्या आठवड्यातच तुम्हाला जाणवेल घरात थोडं स्थैर्य आहे, थोडा मानसिक भार हलका झालाय, एखादी नवी संधी अचानक चालून आलेली आहे. हे चमत्कार नाही, हे स्वामींच्या कृपेचं मूर्त स्वरूप आहे. प्रत्येक जण श्रीमंत होतो पण काही जण आधी भक्त होतात आणि मग श्रीमंत. आज तुम्हीही तोच पाऊल उचला. हा मंत्र, ही श्रद्धा आणि ही भावना याचं एकत्रित रूप म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. मनापासून श्रद्धेने नियमितपणे म्हणा हा मंत्र. संकट विरघळतात, मन बळकट होईल आणि आयुष्य गरिबीतून वैभवाकडे निघेल. आणि हो, तुम्हीही स्वामींचे खरे भक्त असाल ना तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर चला हा मंत्र जाप सुरू करूया. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. 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 ओम स्वामी समर्थ
समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी 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 समर्थ दिगंबराय नमः.